दणक्यात अशा पद्धतीची व ची चौका असा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि तुमचे सगळ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत ज्या मला पोस्टरमधून दिसत आहेत ते विचित्र अशा पद्धतीचे जे चेहरे आहेत ते दिसत आहेत. काय सांगाल या चेहऱ्यांमागची गंमत आणि विशेषतः ती तुमच्या भूमिकांमध्ये प्रतीत झालेली आहे, काय बोला? सगळेच येडछाप आहेत सगळेच. काय काय कसं काय ह्यांना हे नमुने आहेत सगळे, कसं काय ह्यांना हे सुचू शकतं आणि हे कसं काय डिलिव्हर होतं हे सगळं त्या परेश मोकाशींनाच माहिती रे बाबा. असं आहे आमचं सगळं. म्हणजे त्याच्या डोक्यातनं काय येईल आणि काय तो समोरच्या आर्टिस्टकडनं करून घेईल. म्हणजे मला जेव्हा फोन आला तेव्हा तर मला आनंद पण झालाच होता आणि मुख्य म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, कारण मला परेशबरोबर काम करायचं होतं, मधुबरोबर काम केलंच होतं. पण खूपच धमाल केली, खूप मजा आली आणि प्रत्येकाचे कॅरेक्टर बघाल ना तर त्याने ना प्रत्येक कॅरेक्टरला न्याय दिलेला आहे. असं कुठलंच कॅरेक्टर नाही आहे की ते आहे म्हणून आहे असं नाही आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याच्यातनं वर्कआउट करून बिटवीन द लाईन मधल्या रिॲक्शन म्हणजे काय त्यांच्याकडनं करून नाही घेतलं आहे त्याने आणि त्यामुळे ना कलाकाराला सुद्धा मजा येते करताना किंवा डिरेक्टरला काय हवं आहे, काय आपल्याला काय करायचं आहे हे जेव्हा कळतं ना आपल्याला समोरून तेव्हा आणखी धमाल येते. त्यामुळे म्हणजे तो एक तर आपल्या भेळ खाण्याचा सीन आणि एक कॅरम खेळण्याचा सीन तो तर म्हणजे हायलाईट आहे पिक्चरमध्ये. प्लस पॉईंट बरेचसा हा आहे की जितकं नॅचरल होऊ शकेल तितकं करण्याचा प्रयत्न करतो तो. म्हणजे कुठूनही ओढून ताणून आम्ही ॲक्टिंग करतो असं न दाखवता जे काही आयुष्यात आपलं घडतं तसं एक घडवण्याचा त्याचा प्रयत्न असतो दरवेळेस. आणि माझ्यासाठी पण ही खूप मोठी ट्रीट आहे की मी परेशबरोबर फिल्म करते. खूप छान अनुभव आहे त्याच्याबरोबर फिल्म करण्याचा आणि माझं कॅरेक्टर खूपच साधं आहे. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा करते मी इतकं साधं कॅरेक्टर. एक मोठं तिला खूप ऍक्टिंग करावी लागली खूप साधी आहे असंही म्हणते पण असं काही नाहीये. मी तेच सगळ्यात द्वाड आहे ती द्वाड त्याच्यामुळे तिला ऍक्टिंग करावी लागली ऍक्च्युअली खरं पाहिलं. ॲक्च्युली मलाही असं वाटतं की परेशदादाबरोबर मी दुसरी फिल्म करते. त्याची पहिली फिल्म एक मी केली होती भापाकी भयकथा म्हणून ज्यात मीच लीड केलं होतं. पण ऑलवेज जसं सुप्रियाताई म्हणाली की ट्रीट आहे परेशदादाबरोबर काम करणं आणि मधुगंधाबरोबर मी जुळून येते रेशीमगाठीमध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून स्क्रीन शेअर केला होता आणि आता ॲज अ रायटर म्हणून तिच्याबरोबर काम करताना खरंच खूप मजा आली. मला असं वाटतं की या फिल्ममध्ये सगळ्यांना जे करेक्ट कास्टिंग केलेलं आहे ना एकदम करेक्ट की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी ते पॉईंट आहेत. म्हणजे माझ्या कुठल्याच रोलला असं वाटत नाही की अरे ह्यासाठी ही पण चालली असती. नाही हिच्यापेक्षा वेडा कोणीच परेशला मिळणार असंच वाटतं ते. म्हणजे एक्झॅक्टली. आणि मी असं सांगेन की माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत तर एक गोष्ट खूप मिळती जुळती आहे की हे कॅरेक्टर सतत बोलताना ए माकडा ए कुत्र्या ए डुकरा असं म्हणत असतं. तर हे मी रिअल लाईफमध्ये पण हे मी म्हणत असते. पण हे मी कायम सांगत आले की हे माझे प्रेमाचे शब्द आहेत. जेव्हा मी पूर्ण नावाने हाक मारीन कोणाला तेव्हा मी चिडले आहे समजा. तुम्ही दोघींनी आधी एकत्रित काम केलेलं आहे, थोडंसं गंभीर त्या पद्धतीचं त्यावेळेला काम होतं. आता मात्र सगळ्यांनी जे काही काम केलं ते पूर्णतः कॉमेडी आहे आणि ज्यामुळे ते पाहता क्षणी आम्हाला हसायला येते. पडद्यावरतीच तर धमाल होतीच पण पडद्यामागची धमाल कशी होती काय सांगाल? मला वाटतं नाही याच्यात आम्ही खूप कमी काम केलंय कारण 1 आणि 2च दिवस आम्ही एकमेकांच्या घरी जातो असे सीन्स होते त्यामुळे असं काही नाही. पण पडद्यामागे आम्ही आणि पुन्हा खूपच आणि नाही दुसरी गोष्ट आम्ही पडद्यासमोरच असं सिरियस होतो होणार सून मध्ये. पण होणार सून मध्येच आम्ही पडद्यामागे खूपच मजा केली आहे आणि खूप धमाल केली आहे की आम्हाला सांगायला लागतं पास आता गप्पा तुमची थांबवा आणि शूटिंग करूया आपण. ती यांची या दोघींची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ही इथे ऑन स्क्रीन तुम्हाला जशी म्हणाली की इथे कॅरम खेळण्याचा सीन किंवा अजून काही सीन किंवा आम्ही सगळेच मुलगी बघण्याचा दाखवण्याचा जो काही कार्यक्रम आहे तेव्हा आम्ही सगळेच एकत्र आहोत. सो तो मॅडनेस म्हणजे मी असं म्हणेन की त्याची खूप मदत झाली. म्हणजे मी आणि सुप्रियाताई पण खूप 7-8 वर्षांपासून ओळखीचे होतो. पण पूर्णिमाताई बरोबर मला वाटतं मी काम केलं नव्हतं, पहिल्यांदा केलं होतं पण ते कुठेच जाणवलं नाही कारण इतक्या फॅमिलीमध्ये. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा ह्या पिक्चरचा प्लस पॉईंट असेल ती म्हणजे पॉझिटिव्हिटी. कारण परेश मधुगंधा सगळे सहकलाकार सगळे बॅकस्टेज म्हणजे आमच्या स्पॉट दादांपासून ते लाईटमनपासून सगळेच म्हणजे इतके पॉझिटिव्ह होते ना की कोणाच्याही चेहऱ्यावर अरे यार चला आता संपवा कंटाळा असं कधीच नाही व्हायचं. म्हणजे आमच्याकडे एक सीन झाला आम्हाला सोडायला लागलं परेश म्हणायचं जा ना आता संपलंय तुझं जा. तरी आम्ही त्या सेटवरच असायचो. म्हणजे त्याचं असं होतं की संपलंय ना शूटिंग जा आता. नाही माझा एकच सीन का अरे म्हणजे काय आता एकच सीन आहे नाही ना अजून एक पाहिजे अजून एक टाक आम्हाला असं लवकर कसं पॅकअप करतो तू असं आम्ही त्याला उलटं तिकडे म्हणायचो. कारण इथे
कसं होतं सिरियलमध्ये 8-8, 10-10 सीन आपण दिवसाला करतो, पण तो सुद्धा तिकडे एवढे सीन नाही करायचा, पण जे काही करायचा ते इतक्या मजेशीर करायचा ना, त्यामुळे आमचं असं व्हायचं शूटिंग संपूच नाही. म्हणजे मी तर मला वाटतं 20-22 दिवस शूट केलंय मी, पण मला आम्ही 10 दिवस केले. म्हणजे माझा रोल जास्त आहे या पिक्चरमध्ये. तर मग इतकी मजा केली ना की असं वाटायचं की फिल्म संपूच नाही आहे. आणि मग डबिंगला गेलं असं झालं की अरे यार डबिंग म्हणजे आता येणार फिल्म, आता संपलं सगळं असं झालं होतं. पण आता ती उत्सुकता वाढली आहे, कारण तुम्ही बघितलं असेल टीजर इतक्या वेगळ्या पद्धतीने तो केलेला आहे. त्यामुळे आमचं असं झालं की आता अरे रे देवा, लोक बघून आम्हाला आता अरे ही काय ही माणसं आहेत रे असं म्हणणार आहेत बहुतेक. फायनली तिघींसाठी एक म्हणजे थोडक्यात सांगा की का ही भूमिका इंटरेस्टिंग होणार आहे आणि काय आम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे, काय दणक्यात मनोरंजन आहे, कारण का डेटसुद्धा अशा पद्धतीने आले की लोक आता वेळ काढून येणारच आहेत. सो वेडेपणा, आमचा वेडेपणा बघायला नक्की आम्ही सगळे तेच म्हणू की आमचा वेडेपणा बघायला स्क्रीनवरती जे काही आम्ही धुडगूस घातलाय ते बघायला नक्की या. आणि लोक आम्हाला म्हणणार याड लागलं याड लागलं. खूपच धतिंग केलेली आहे आम्ही, आणि तो मॅडनेस बघण्यासाठी, कारण हा मॅडनेस मी असं सांगेन की प्रत्येक प्रेक्षकांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, आणि तो मॅडनेस आम्ही ऑनस्क्रीन आम्ही तो सगळ्यांनी त्या फिल्ममध्ये दाखवला आहे. आणि डेफिनेटली ते बघायला एक रिलॅक्स व्हायला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती मज्जा करायला सगळ्यांनी या.